नमस्कार. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय नव का? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे, चला हवा येऊ द्या. थुकरटवाडी नव्यानं तुमच्या समोर येते आणि थुकरटवाडी गाव आता साधं सुद्धा गाव राहिलेलं नाहीये. थुकरटवाडी गाव आता आदर्श गाव बनलेलं आहे आणि याच आदर्श गावाचं उद्घाटन सुद्धा एका आदर्श जोडप्यापासून करावं असं आम्हाला वाटलं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत या मंचावरती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं. नमस्कार 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 देवा. खरं तर आपण म्हणतो की कॅशलेस व्यवहार पण काही गोष्टींमध्ये चेक काय कामाचं सर, त्याची एक गोडी वेगळीच आहे. आणि खरंच आहे, कारण सांगू का, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि हो समोर बसलेल्यांच्या आशीर्वादाने कितीही काही म्हटलं तरी सुद्धा प्रत्येक दिवसागणिक भरभराटच होते. त्याच्यामुळे काही कमी नाही पडत. क्या बात है. वा 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 वा. वहिनी, व्हरायटीज ऑफ पैठणी काय असते ते एकाच रंगमंचावरती हो. तुम्हाला आय डोंट थिंक सो. असं फार क्वचितच होत असेल एवढ्या बघा पैठणी ना. एका स्टेजवरती. म्हणजे तुम्ही बघा आता थुकरटवाडी आता एकदम जोरात आहे. जोरात म्हणजे काय, जोरातच आहे. आणि वहिनींचा सुद्धा आज जो पेहराव आहे तो सुद्धा विशेष आहे. येस. म्हणजे यांच्या तर प्रश्न पडलाच असेल की हे आम्हाला कसं नाही, आता हे गेल्यानंतर ह्याच पैठण्यांचं हे कसं करता येईल बाबा, याचा एक लगेच आता सुरू झालेला आहे मनामध्ये विचार. हो म्हणतायत. हो ना. वा 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 वा. आता एवढं अप्रिशिएट झालंय म्हणजे पैसे वसूल आहेत बांदेकरांचे. वा 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 वा. तर तुम्ही सगळे आलेलेच आहात आणि सरांना मला सांगायला आवडेल, मॅडमला सांगायला आवडेल की थुकरटवाडी आत्तापर्यंत थुकरटवाडी होतीच, पण आता ती आदर्श थुकरटवाडी झालेली आहे. आदर्श गाव झालंय सर. प्रवेशद्वार नवीन उभं केलंय, कारण तुमच्यासारखी मोठी मोठी माणसं येतात. पोस्ट ऑफिस नव्यानं आता उभारलंय, कारण पोस्टमन काका होते, ऑफिस नव्हतं त्यांच्याकडे. right. हे अंजली की राणा दुकान असं एक वेगळे अंजली की राणा दुकान. एसटी साठी लोकांना बाहेर जावं लागायचं. काय आहे, गावागावात 4G पोहोचलं पण एसटी नाही पोहोचली बऱ्याच. त्यामुळे हा सांगितलं की आता एसटी इकडे ग्रामपंचायत आहे स्वतःची. प्राथमिक शाळा तुम्ही बघू शकता, प्राथमिक शाळा आहे. आणि या गावाचं उद्घाटन तुम्हा दोघांच्या हस्ते आज व्हावं अशी आमची इच्छा. या चौकाचं उद्घाटन तुम्ही करा. या. ओ वा 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 वा. भाऊजींचं वहिनींचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा आणि सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या, विशेषतः या वहिनींसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच, तुम्ही या मंचावरती आला. थँक्यू सो मच. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मला सुरुवात करायची आदेश सर तुमच्यापासून. खरं तर इतकी वर्ष एक चेहरा महाराष्ट्रात इतका आनंद वाटतो आणि जितके तुम्ही फिरला असाल ती ठिकाणं बरेचशी GPS-लाही पटकन सापडायची नाहीत आता की हे कुठे जायचं बाबा. पण बांदेकर सर तिथंपर्यंत जाऊन पोहोचले. इतक्या वर्षांचा प्रवास, 13 वर्षांचा, काय सांगाल? खूप छान. म्हणजे खरंच 2004 मध्ये जेव्हा दारुगड वहिनी दारुगड अशी थाप महाराष्ट्राच्या दरवाज्यावर पडली
तेव्हा असं वाटलंही नव्हतं की भविष्यात इतकी वर्ष हा कार्यक्रम मला करता येईल. पण तो पहिला दिवस, त्या दिवसापासून सुरू झालेला प्रवास आणि महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन आनंद वाटता आला. म्हणून मला आज आनंद या गोष्टीचा झाला की या ठिकाणी ज्या सगळ्या वहिनी आल्या आहेत, माऊली आल्या आहेत, खऱ्या अर्थानं होम मिनिस्टरच्या या 13-14 वर्षातला जो प्रवास आहे त्याची खरी नायिका जर कोण असेल ना, तर या सगळ्या माझ्या समोर बसलेल्या सगळ्या वहिनी आहेत. मला कळायचं काही घरांमध्ये जात असताना की त्या घरात 28 महिन्याची अखेर आलेली आहे. तो औक्षण करून हातावरती देणारा पेढासुद्धा कदाचित कुणाकडनं तरी त्यावेळेला 100 रुपये मागून आणलेला होता. पण कायम त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि मनाची श्रीमंती जी होती ना, ती कुणालाही कधीही पैशामध्ये मोजता येणार नाही. एवढं मनाने मोठ्या असलेल्या या सगळ्या स्त्री शक्तीने माझं स्वागत केलं. म्हणून निलेशजी, आज मला आनंद होतो की आज जी जी स्वप्न खरं तर बघितली होती, कधी पूर्ण होतील की नाही अशी वाटली होती, ती सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी या सगळ्यांनी आशीर्वाद दिला. क्या बात है. वा 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 वा. आता येणार आहे सुचित्रा वहिनी यांच्याकडे. काय सांगाल या सगळ्या त्यांच्या प्रवासाविषयी आणि तुमची असलेली साथ? कित्येक लाख किलोमीटरचा प्रवास खरंच त्याने केलाय, न थकता केलाय. खरंय. आणि असं म्हणाल की कित्येकदा असं होतं ना की 9 ते 5 बरेच नवरे काम करतात आणि घरी येतात, पण त्यांचं घराकडे लक्षच नसतं ना. तसं नाही आहे ह्याच्या बाबतीत. म्हणजे हा महिनोन महिने जरी बाहेर असला तरी त्याला बरोबर माहिती असतं की घरात काय चाललंय, कोण कुठे आहे, कोणाचं काय चाललंय. सो ही इज अ गुड हजबंड. वा. तर आदेश सर, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमच्या गुलकंद केबल नेटवर्कवर सुद्धा असा एक कार्यक्रम होतो आणि त्यामध्ये झालंय असं की आज 2 जावांनीच होम मिनिस्टरला फोन केलाय म्हणजे त्या कार्यक्रमाला. आणि मग निर्णय असा झालाय की दोघींमध्ये एकदमच आमचे आदेश भाऊजी खेळ खेळवणार आहेत पैठणीचा. त्यामुळे थोरली जाऊ आणि धाकटी जाऊ दोघींमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू झाली आहे कोण जिंकणार याची. बघूयात पैठणी कोणाला मिळते. चला 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 काय चाललंय? चला, चला. अगं काय चाललंय बघा. अरे काय चाललंय? तुम्हाला या बाईमध्ये हे बघा. या आधी पट्टी आधी डोळ्याला बांधून द्या. डोळ्याला कशाला पटकन करा, वेळ नाही. येते आता. डोळ्याला पटकन बांधून मला द्या. कशाला करायला सांग? आधी ह्या बाल्टीमध्ये 1, 2, 3 म्हटलं की पटापटा एका मिनिटाच्या आत जास्तीत जास्त हे बॉल तुम्हाला टाकायचे. कुठं आहे ती? बाल्टी बाल्टी नीट बादली बघा. कुठे बादली? अहो बाल्टी इथं समोर, इथं समोर. काय करताय तुम्ही? काय करताय? हो. एक मिनिट मला सांग. मला एक गोष्ट सांग आधी. पट्टी माझ्या डोळ्याला का लावली? तुझ्या डोळ्याला लावली पाहिजे का नाही? कशाला? अगं तू खेळणार आहेस ना? मी खेळणार आहे, पण मला बघायचंय की पट्टी लावल्यावर मी टीव्हीवर कशी दिसणार आहे, म्हणून तुम्ही मानना. घ्या पटकन. आयला ही खरं डोक्यावर पडली बा. काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात? काय म्हणू आता? काय नाही, मी आपलं तुला विचारायचं होतं मला. अगं तू खेळणार आहेस का नाही खेळ? मी खेळणार आहे आणि काही झालं तरी थोरल्या जाऊबाई होम मिनिस्टर जिंकला नाही पाहिजेत, मी जिंकली पाहिजे. चला चला.